आणि हे पूर्ण श्रेय खरं तर शिलारवाडी गावाला मी नक्कीच देईल। तसेच सन्माननीय दिनेश दादा रसाळ साहेबांच्या माध्यमातून बाईक देखील या ठिकाणी ठेवण्यात आले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने करूया सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत। जाऊया मॅच कडे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदिवासीचे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, हुतात्मा नागा कातकरी, बिरसा मुंडा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज खरं तर समालोचनासाठी सुरुवात करतो। मॅच बघतोय आपण आजच्या दिवसातील तिसरी मॅच। एका साइडला तुम्हाला पाहायला मिळेल मोगरज, दुसऱ्या साइडला तुम्हाला पाहायला मिळेल सुरेश 11 पोसरी हा संघ आपण बघतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले, समीर आणि त्याच्या साथीला प्रशांत अशी सलामीची जोडी आपण बघतोय। म्हणजेच हे युद्ध खरं तर पाहायला मिळेल, अर्थात पप्पू मंगेश असं बॅटल पाहायला मिळेल, तर दुसऱ्या साइडला समीर आणि त्याच्या साथीला प्रशांतला तुम्ही पाहू शकाल। स्टॅकिंग एंडला फलंदाज समीरला आपण बघतोय। पहिलाच बॉल यावेळेस मात्र बाटची हलकीशी काढा, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा डीप मध्ये फंबल जरूर झालाय आणि पहिल्याच बॉलवर ठोकतोय दर्जेदार चौकार। थँक्यू। खरं तर 5 षटकाची मॅच आपण बघतोय। यावेळेस हलकासा टच केलाय, फक्त डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज पप्पूची दर्जेदार गोलंदाजी सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये। जबरदस्त गोल असं मैदान आपण बघतोय या शिलारवाडी आयोजनामध्ये। अगदी सुसज्ज असं मैदान पाहायला मिळतोय आणि या मैदानावर भरपूर साऱ्या मॅचेस देखील आपण पाहिल्या आणि आज देखील नाईटची भव्य दिव्य रजनी शिलारवाडी गावाने घेतलेली अफाट मेहनत, दर्जेदार मेहनत जी मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल पप्पूला, जबरदस्त गोलंदाज आहे आणि यावेळेस मात्र अगदी जणू काही बॉल टाकला आणि थोडासा खाली राहिला आणि डॉट बॉल पाहायला मिळाला। म्हणजे चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण मोगरज टीम कडनं पाहतोय। 4 धाबा जरूर आले। षटक क्रमांक पहिला 38 सर्कलचा बंधन आहे, या षटकामध्ये धावा येतील का असे नक्कीच प्रयत्न करावे लागतील। हो हो, यावेळेस मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल खरं तर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न भरपूर केला होता, परंतु थोडीशी चुकी, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावन करता येतोय दमदार चौकार। नगरीवर आपण बघतोय एक दमदार मॅच, अर्थात तुमच्या भेटीला येऊन टेपले शिलारवाडी जय श्रीराम चषक शिलारवाडी आयोजित भव्य दिव्य नाटची रजनी शृंखला। यावेळेस आडवा बॅटने फटका ऑन साइडला खेळायचा होता, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, हे पंचांकडे लॉर्ड ऑफ पियाल आणि पंच इथे पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज होईल फेल, अर्थात पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना समीर back to the pavilion as they say. समीरला थांबणं फार महत्वाचं होतं। असं म्हणतात ना की अति घाई आणि संकटात नाही। जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये घाई करताना तेव्हा नक्कीच तुम्हाला संकटाला सामोरं जावं लागतं आणि तेच करत असताना फलंदाज समीरची एक महत्वाची विकेट सध्या मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळते। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेशला तुम्ही पाहू शकाल, एक चांगला खेळाडू आहे।
सुरेश देखील, परंतु वन डाऊनच्या भूमिकेत सातत्याने आज आपण पाहतोय आणि यावेळेस देखील त्याला धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज पप्पूच्या विरोधात फटका स्विच हिटचा जबरदस्त होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकाच कमालीचं राहिलं. घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथे पहिला षटक समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या आकड्यावर आणि आमचे साथी समालोचक अर्थात रुपेश खंडवी साहेबांकडून देखील या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद रुपेश साहेब, आपला देखील अमूल्य वेळ आपण YouTube द्वारे ही स्पर्धा पाहत असाल तर नक्कीच तुमचं देखील शिलारवाडी आयोजनामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच त्यांच्या माध्यमातून दिनेश दादा रसाळ साहेबांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा त्यांचं आपण हार्दिक स्वागत करतोय आणि मुख्य व्यासपीठावर खरं तर गावातील प्रमुख पाहुणे अर्थात तुम्ही पाहू शकाल भरपूर सारे पाहुणे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर रमेश साहेब देखील असतील, असे भरपूर सर्व ग्रामस्थ शिलारवाडीचे या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजेच मैदानाच्या चारी बाजूला जर पाहिलं ना तर नक्कीच भरपूर हॉलिंडर्स जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात शिलारवाडी टीम कडनं. आणि आज का असू नये, कारण शिलारवाडीचं म्हटलं तर शिलारवाडीमध्ये गाव मोठं आहे आणि त्या गावामध्ये देखील 8 टीम होत असतात आणि आज देखील ते सर्व खेळाडू मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळतात. कारण गावाची स्पर्धा, मानाची सन्मानाची स्पर्धा आपण बघतोय. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षकांच्या लोट गर्दी, आज शिलारवाडी गावावर असलेलं प्रेम जे मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पहिलं षटक समाप्त झालं, टीमची टोटल जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवर. फुलटाच बॉल होता आणि मी तर म्हणेन यावर षटकार आला असता का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं होतं. पंचाने खरं तर थर्ड अंपायर घेतलाय जरूर आणि ते चेक केला जाईल. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केला जाईल. अर्थात थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. पंच फेअर डिलिव्हरी, कारण डीप मध्ये थोडासा बॉल खाली राहिलाय. अगदी बॅटच्या रडार मध्ये जर आला असता तर जरूर षटकार पाहायला मिळाला असता. म्हणजेच हा चांगला बॉल रिलीज केला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल मंगेशला. मी पहिलंच म्हटलं होतं उर्फ भाऊ या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू सध्या गोलंदाजी ट्रॅकवर मोगरज विभागाची 8 बानशाड यांनी त्याच्या विरोधात हा फटका मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे, त्या ठिकाणी बॉलला थोडासा डीप मध्ये फंबल केला जातोय आणि एक धाबेनंतर तुम्हाला दुसरी धाव देखील कन्वर्ट केली गेली आणि त्या ठिकाणी पाहायला मिळेल 2 धाबा आणि या 2 धाबेने धाव फलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावर. पंच आपण देखील दोन्ही संघाला सांगा की क्रीज वरनं धावताना एकच धाव घ्या आणि यस दुसरी धाव त्यावरून घेऊ शकत नाही या देखील लक्ष असू द्या. म्हणजे चांगली मॅच आपण बघतो. 11 धावा स्कोर बोर्डवर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. अर्थात मोगरज विभागातून खेळत असताना, मोगरज टीम कडून खेळत असताना भाऊला तुम्ही पाहू शकाल. नेक्स्ट बॉल. हो जबरदस्त स्पीड आपण बघतोय या गोलंदाजाचा. अर्थात भाऊला तुम्ही पाहू शकाल अगदी वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. म्हणजे प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. अगदी दमदार गोलंदाजी म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज देखील ती गोलंदाजी साध्य करत असताना पोसरीच्या विरोधात दमदार कामगिरी सध्याच्या घडीला मोगरज टीम कडनं पाहायला मिळते. यावेळेस मात्र कमालीची बॅटिंग करावी लागेल. ऑन साइडला फटका सजवायचा होता, परंतु बॅटची एज आणि तिथे पाहिलं तर एक धाव घेतली जाईल. या धाब्याने धाव फलक फ्लाय होईल. हळूहळू का होईना परंतु धावा येणं तितकाच महत्वाचं असतं ह्या मॅच मध्ये आणि धावा बनतील ते मात्र 12. संघर्ष चालू आहे दोन्ही टीमचा. अर्थात एका साइडला मोगरज, दुसऱ्या साइडला तुम्हाला पाहायला मिळेल सुरेश 11 पोसरी टीम खेळत असताना. खरं तर रसायनी विभागातून खेळण्यासाठी आज रायगड मधून कर्जत तालुक्यासाठी खेळण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय कमालीचा स्ट्रोक. बॉल चाललाय फर्स्ट स्लिप मधून, चेंडू सीमा पार, 4 धाबा.
येस डीजे थँक्यू. या स्पर्धेचं खरं तर वैशिष्ट्य अगदी तुम्ही पाहू शकाल मॅन ऑफ द सिरीज साठी ही बाईक देखील ठेवण्यात आल्या. सन्माननीय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून ही बाईक आपण बघतोय पुरस्कृत जरूर केलंय आणि त्यांचं या स्पर्धेला खरं तर भरपूर असा प्रतिसाद मिळालाय. साहेबांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि साधो मॅच कडे. तदनंतर उत्कृष्ट बॅट्समन उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी देखील स्पोर्ट सायकल चे मात्र पाहायला मिळतात. म्हणजे चांगलं आयोजन या ठिकाणी आपलं आपण बघतोय. जबरदस्त आयोजन शिलारवाडी टीम कडनं सातत्याने पाहायला मिळतोय. आज देखील ते कमालीचा ओहो जबरदस्त शोक फलंदाजाच्या बॅट मधनं वाईडिश लॉंग ऑन रिझन मधून चेंडू निघालाय. 6 धावांकरता बिग 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 षटकार. विवेकच्या विरोधात खरं तर हल्ला आपण बघतोय. 2 गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली होती परंतु प्रशांतचा वार आणि गोलंदाजाचा पलटवार जो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी चांगली गोलंदाजी या बॉलवर म्हणजेच जरूर प्रयत्न केलेत. डॉट डिलिव्हरी आपण बघतोय. आता कुठेतरी थोडासा कमबॅक करतोय हा गोलंदाज विवेकला तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. झेल ड्रॉप आणि बॉल चाललाय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता इथे फलंदाजाचा वार. बॉल चाललाय 4 रन. असं वाटलं होतं 2 षटक जेव्हा फेकले तेव्हा कुठेतरी धावा कमी होत्या आणि जिथून प्रशांत स्ट्राईक वर गेला तिथून जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. विवेकच्या विरोधात हा हल्ला जरूर आपण या ठिकाणी बघतोय आणि इथे 2 धावा. षटक संपला. 3रा धावफलक जाण पोहोचलाय 2 या धावेने 39 या आकड्यावर. एसडीजे 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल रन पोहोचले 39. 39 या आकड्यावर. हॅलो यावेळेस मात्र ऑन साइडला फटका फसलाय तिथे क्षेत्ररक्षण आणि नक्कीच झेलचं पतन. फलंदाज होईल फेल अर्थात विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर येत असताना या ठिकाणी पाहायला मिळाला. एसडीजे
थँक्यू थँक्यू डीजे. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. यावेळेस मात्र नेक्स्ट बॉल जबरदस्त गोलंदाजी पप्पूला तुम्ही पाहू शकाल. पहिल्या बॉलवर जरूर विकेट आपण पाहिला. त्यानंतर दुसरा बॉल कमालीचा राहिला. इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. वडा कॅच या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाची कॅच जे मात्र आपण या ठिकाणी बघतोय. एसटी रक्षकाच्या भूमिकेत जर पाहिलं तर मंगेशला तुम्ही पाहू शकाल. अगदी चांगली झेल या ठिकाणी पकडली. आणखीन एक विकेटचं पतन. अगदी मी तर म्हणेन मागच्या ओव्हर मध्ये म्हणजेच विवेकच्या ओव्हर मध्ये जबरदस्त धावा देखील आपण पाहिल्या आणि दहा फलक जाऊन पोहोचला 39 या आकड्यावर. त्यानंतर विचार केला ना कमबॅक केलाय पप्पू या गोलंदाजाने. आणि हॅलो पप्पू या गोलंदाजाने नक्कीच कमबॅक केलाय आणि जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण बघतोय. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर विकेट म्हणजे चांगली गोलंदाजी. या मॅच मध्ये पहिलं मिडल षटक पाहायला मिळेल का पप्पू या गोलंदाजाकडून हे सातत्याने पाहिलं जाईल. सातत्याने म्हटलं ना की पप्पूची चांगली गोलंदाजी कमबॅक केलंय. 3 षटकामध्ये 39 बनले होते. 4 बॉल सततचे डॉट जे मात्र आपण या ठिकाणी बघतोय. अगदी जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं आलाय. बॉल खाली उचलफेक होणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि इथून धाव फलक जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावर. आणि या स्पर्धेसाठी खरं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि आमच्यासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात सन्माननीय संतोषजी निरगुडा साहेबांकडून. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग बॉलला पाठवलंय मिड विकेट रिझन मधून. चेंडू आउट टॉप द पाक 6 धावांसाठी. टीम साठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. आयोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यानंतर समालोचनासाठी देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. सन्माननीय संतोषजी निरगुडा यंग स्टार सागाचीवाडी टीम कडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साहेब. असंच प्रेम सातत्याने आमच्या विभागावर राहू द्या हीच आमच्याकडून अपेक्षा असेल आणि तेच साध्य करत असताना आज तुमचं मनापासून आभार मानतोय की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी शुभेच्छा दिल्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया गोलंदाजी ट्रॅकवर आलाय गोलंदाज आयुषला तुम्ही पाहू शकाल. पहिला बॉल आयुषचा आणि इथे मी तर म्हणेन चुकी पाहायला मिळते. बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान. चेंडू सीमा पार 4 धाबा. प्रशांतच्या बॅट मधून धावा जरूर आपण पाहिल्या आणि तदनंतर तो नॉन स्ट्राईक एंडला जो मात्र पाहायला मिळतोय. स्ट्राईक साठी धडपडतोय लढतोय. यावेळेस मात्र आडवा बॅटने फटका दर्जेदार आहे. बॉलला पाठवलंय फाय लेग क्षेत्रामधून. चेंडू सीमा पार. मिळतील 4 चौकार.
या ठिकाणी आपण बघतोय धावफलक जाण पोहोचलाय 54 या आकड्यावर. कुठेतरी या पप्पूने कमबॅक केला होता, परंतु तिथून जी गोलंदाजी केली ना त्या गोलंदाजीवर खरं तर वार आपण बघतोय आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल फेल, अर्थात फलंदाज अनंता बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईक एंडवर प्रश्नला आपण बघतोय लेफ्ट हँड नक्की स्विच हिटचा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावां करता येतोय दमदार चौकार. यस एक खर तर या ठिकाणी शॉट हाईट. यस गोलंदाजाला खरं तर दंडित केलं जात आहे. नेक्स्ट बॉल जर काय असा आला तर नक्कीच त्या ठिकाणी नो बॉल घोषित केला जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. म्हणजे गोलंदाजाला दंडित या ठिकाणी केला जातोय. गोलंदाजी थोडीशी खराब जरूर राहिले. आयुष गोलंदाजी ट्रॅकवर 5 षटकाची मॅच बघतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 58 या आकड्यावर. पप्पूने गोलंदाजी केली होती तेव्हा 40 धावा आपण पाहिल्या होत्या आणि तिथून जे गोलंदाजाने हे केलंय ना तिथून जबरदस्त बॅटल आपण या ठिकाणी बघतोय. प्रशांतच्या बॅट मधून आणखीन एक हिट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावां करता येतो बिग षटकार. इथे षटक संपलाय. पंचांचा इशारा येतोय. 5 षटके समाप्त झाले. यस 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 यावेळेस जर स्टंपच्या मागे जर मारला असेल तर तो बॉल डॉट दिला जाईल. यामध्ये शंका नाहीये. यस त्या ठिकाणी चेक केला जाईल. पंच आपलं डिसिजन काय आहे? पहिला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तदनंतर तो थोडासा मागे सरकलाय आणि तिथून म्हणजे षटकार आपण पाहिला आणि 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 64 या आकड्यावर आणि येणारे 30 बॉल शिल्लक आहेत. 65 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. खरं तर 2 षटके एक षटक मंगेशचा अशा 3 षटकामध्ये असं वाटलं होतं की 50 देखील धावा बनू शकत नाही, परंतु ज्या 2 षटकामध्ये आयुष आणि विवेकच्या षटकामध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्या 2 षटकामध्ये खरं तर धावा जवळ पाहिल्या तर 2 षटकामध्ये नक्कीच आयुषच्या गोलंदाजाचा विचार केला तर 18 धावा खर्च केल्या आणि विवेकच्या गोलंदाजीवर 19 धावा. म्हणजे ज्या 2
गोलंदाजाचा विचार केला जवळ 37 धावा 12 बॉल मध्ये जे मात्र आपण या ठिकाणी पाहायला मिळाले. नक्कीच नेक्स्ट मॅच असेल ताडवाडी आणि त्याला फाईट करेल वर्णे ताडवाडी, बरोबर ना? दोन्ही वर्णे ठाकूरवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या ठिकाणी या टॉस करता. ताडवाडी नरेश, हे ताडवाडी टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. विनंती करेल वर्णे ठाकूरवाडी टीमचा कॅप्टन आपण लगेच या ठिकाणी या नाणेफेक करण्यासाठी. वर्णे टीमचा कॅप्टन, वर्णे ठाकूरवाडी टीमचा कॅप्टन निलेशजी रसाळ साहेबांना विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जा टॉस करीता. निलेशजी रसाळ साहेब आपण त्या ठिकाणी जायचं टॉस बॉक्स कक्षामध्ये, त्या ठिकाणी टॉस केला जाईल. अर्थात आजच्या दिवसातील चौथा सामना आपण बघतोय. 11:30 वाजले. जबरदस्त मॅचेस खरं तर पाहायला मिळतात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे. पप्पू आणि त्याच्या साथीला विवेकला पाहू शकाल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल जरूर झाले. गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष 65 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला पप्पूला पाहू शकाल. एक चांगला फलंदाज आहे. पप्पूकडे क्षमता आहे ही मॅच फिनिश करण्याची, परंतु हा देखील डॉट बॉल आलाय. ती कमालीची गोलंदाजी हर्षची गोलंदाजी पाहायला मिळते. आणि इथे जर विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना हर्षला तुम्ही पाहू शकाल. 2 बॉल डॉट आलेत जरूर. पहिलं षटक पिबनचा 38 सर्कलचं बंधन असलेले षटक आपण बघतोय आणि यावेळेस कमबॅक करावा लागेल. तिसरा बॉल देखील डॉट. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल हर्षला, ज्याने बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. म्हणजे जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर हर्षला तुम्ही पाहू शकाल. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवायचा होता. एसटी रक्षकाची चुकी, परंतु पहिला षटक निर्धाव येईल का ह्या मॅच मध्ये हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. संघर्ष चालू आहे दोन्ही टीमचा. असं म्हटलं जातं ना की लहरों से डर कर नौका पार नाही होती आणि कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. आणि हे साध्य करावं लागेल. तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक. बॉल खाली क्षेत्ररक्षक इथे पकडली जाईल. संपवला तो मात्र पप्पू या फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर येत असताना पप्पू बॅक टू द पहिल्या. डीजे खरं तर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. अशी जर गाणी लावली ना तर आमचे जे प्रेक्षक आहेत ना ते पण झोपून जातील. गाणी अशी लावा की जरा वाटलं पाहिजे स्पर्धा आहे. जबरदस्त खरं तर भव्य दिव्य आयोजन आपण बघतोय. शिलाबाडी भव्य दिव्य नाईटची रजनी शृंखला आपण पाहतात. शॉर्ट बॉल फटका समोर ऑन साइडला उडवलाय. बॉल चालला 1 बाउन्स. सीमा रेखा पार. मंगेशचा पार. बॉल 4 धावांसाठी चौकार. खरं तर मराठी गाणी वाजवली तर फार सुंदर होतील. हॅलो ब्रदर, आलेले सर्व आमचे भाऊ बंधच आहेत, परंतु क्रीडा और प्रेक्षक रसिक माय बापांचं या स्पर्धेदरम्यान करूया सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावफलक जाण पोहोचलाय. पहिलं षटक समाप्तीनंतर 4 या धावसंख्येवर. आता उर्वरित 24 बॉल शिल्लक आहेत आणि धावा बडवायचे मॅच जिंकण्यासाठी. ते मात्र 61 4-65 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 61 बनवायचे. उर्वरित
फक्त बॉल शिल्लक आहे 24 म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विवेकला पाहू शकाल, नॉन स्ट्राईक एंडला मंगेश उर्फ बाऊला पाहू शकाल. या दोन फलंदाजाकडे ना क्षमता. गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत ह्यावेळेस हलकासा टच केलाय, फक्त दिशा दिले. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय एक धावावर स्ट्राईक रोटेट जरूर केलाय आणि इथे स्ट्राईकवर आणलं जातं ते मात्र बाऊला. अगदी बाऊकडे क्षमता आहे मॅच संपवण्याची, प्रयत्न तर नक्कीच करेल यात शंका नाहीये, कारण अजूनही 60 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. उर्वरित बॉल शिल्लक आहेत. इथून जर पाहिलं तर 23 बॉल मध्ये 60 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. त्या 60 धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. या मॅच मध्ये कोणता संघ विजय होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा भाऊला पाहू शकाल, ऑन स्ट्राईकला क्षमता आहे भाऊकडे. शॉर्ट बॉल होता यावेळेस, आडवा बाटने ऑन साईडला फटका सजवायचा होता, परंतु नक्कीच त्या ठिकाणी जबरदस्त आपण उछाल पाहिला, गोलंदाजाचा वेग आपण पाहिला आणि गोलंदाजाला खरं तर दंडित केला जातो आणि इथे जरूर गोलंदाजाला दंडित केलाय. म्हणजेच पुढचा बॉल जर काय असा आला तर नक्कीच नो दिला जाईल. यावेळेस मात्र फटका स्लॉट मध्ये आला नाहीये, बॉल चाललाय लॉंग स्टॉप दरम्यान, चेंडू सीमा पार, पंच 4 धावा. थांबा आपण, पंच विकेट ना, यस हिट विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अगदी खरं तर चौकार आला होता मंगेशच्या बॅट मधनं, परंतु हिट विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आणखीन एक महत्वाच्या क्षणी महत्वाचा विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना मंगेशला तुम्ही पाहू शकाल. मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे एकतर गाणे चांगली लावा नाही तर तो बंद तरी ठेवा, काहीतरी एक करा. काय गाणे लावतात यार तुम्ही. चांगलं मॅच खरं तर आपण बघतो. यावेळेस जरूर आला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, कल्पेशला तुम्ही पाहू शकाल. खरं तर एक काळ होता, एक वेळ होती जेव्हा कल्पेश मैदानावर यायचा तेव्हा असं वाटायचं की आता मॅच संपेल की काय, आणि तेच साध्य करत असताना क्षेत्ररक्षकाची जबरदस्त बिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलला तर अडवला परंतु धावा मिळतील इथून 2, म्हणजेच कमबॅक केलाय. मी तर म्हणेन क्षेत्ररक्षक करणारी टीम सुरेश 11 पोसरी टीमला आपण बघतोय. यावेळेस जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अर्थात क्षेत्ररक्षक देखील तितकंच कमालीचं राहिलं, बॉलला जरूर अडवलं गेलं. आणि तिथून जर पाहिलं तर 2 धावा सहज गदा. इथे ट्रिपलाची फलंदाज होईल बाद. कल्पेशला मैदान सोडावं लागेल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर येत असताना कल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय दत्ताला तुम्ही पाहू शकाल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आता कुठेतरी असं वाटतं विवेकला खरं तर डाव सावरावा लागेल. विवेकची बॅटिंग आज तारणार ठरेल का मोगरस टीमसाठी. यावेळेस नो बॉलची घोषणा खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. इथे जबरदस्त पंचगिरी आपण बघतोय, म्हणजेच येणारा बॉल अक्षरशः फ्री हिट पाहायला मिळेल. म्हणजे उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. एक धाव जरूर आले, धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावर. कुठेतरी लो स्कोरिंगची मॅच इथे थोडासा बॅकफुटवर जरूर पाहायला मिळतोय टीम मोगरज. हो यावेळेस आडव्या बॅटने फटका ऑन साईडला खेळायचा होता, परंतु दमदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. षटक संपलाय 2
आणि 2 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला 8 या आकड्यावर. आता पिबनचे दोन्ही षटक समाप्त झालेत. उर्वरित 3 षटक बाकी आहेत, म्हणजेच 18 बॉल शिल्लक आहेत. धावा बनवायचे 57 धावा, म्हणजे 18 बॉल मध्ये 57 धावा बडवायच्यात, बनवल्या जातील का? सलामीचा फलंदाज विवेकला तुम्ही अजूनही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये, परंतु विवेकला आज बॅटिंग करावी लागेल. 57 धावा जर काय चेस केल्या तर खरं तर बॅटर दत्ताकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, यात शंका नाहीये. कारण उर्वरित 18 बॉल शिल्लक आहेत आणि 57 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सलामीचा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज हर्षला पाहू शकाल, ज्याने पहिलं षटक आता असताना फक्त खर्च केल्या होत्या 6 धावा आणि 4 धावा, आणि यावेळेस तिसरं षटक हर्षला तुम्ही पाहू शकाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल, इथे पहिला बॉल जबरदस्त राहिला आणि इथे मी तर म्हणेन डॉट बॉल जरूर पाहायला मिळाला. आणि यावेळेस जर पाहिलं तर चांगली या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका सुरेश 11 पोसरी टीम. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, याकडे लक्ष असू द्या. जर पंचांना वाटलं की रिव्ह्यू घ्यायचं तर रिव्ह्यू घेतला जाईल, यात शंका नाहीये. यस, चांगला बॉल रिलीज केला. पहिला बॉल आलाय डॉट. हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक, बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फलंदाज विवेकचा वार आणि ते पलटवार, बॉल सीमा पार, षटकार. षटकार आलाय फलंदाज विवेकच्या बॅट मधनं. आता कुठेतरी विवेकच्या बॅट मधनं धाबा येतात की काय? एक षटकार जरूर आलाय. नेक्स्ट बॉल असेल, यावेळेस देखील फटका जबरदस्त खेळायचा होता, परंतु नक्कीच त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपण बघतोय. डॉट बॉल आलाय, पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. म्हणजेच एक बॉल निर्धाव तर दुसऱ्यावर षटकार आपण पाहिला. जरूर चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर नक्कीच बॅटिंग देखील करावी लागेल. आज विवेकला खेळावं लागेल. यावेळेस नक्कीच या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप भरपूर बाहेर हा बॉल रिलीज झाला होता आणि वाईड बॉलची सांगता, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो एक एक्स्ट्राची धाव जी मात्र स्कोर बोर्डवर घेतली जाईल. 5 षटकाची ही मॅच आहे. अक्षरशः जर पाहिलं तर विवेकची बॅटिंग पाहायला मिळेल का? शॉर्ट बॉल होता. यावेळेस खरं तर चांगला बॉल रिलीज केला आणि नक्कीच डॉट चेंडूची सांगता जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एखादा डॉट बॉल प्रेशर क्रिएट करू शकतो, परंतु अजूनही मॅच संपली नाहीये. एखादा षटकार आला ना तर मॅच अजूनही बनू शकते, कारण धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावर. आता उर्वरित बॉल 14 बॉल आणि 50 ची गरज आहे. इथे मी तर म्हणेन खराब चेंडू पाहायला मिळतोय, म्हणजे वाईट चेंडूची सांगता या ठिकाणी आपण बघतोय. म्हणजे उर्वरित बॉल आता 14 शिल्लक आहेत आणि धावा बनवायच्या मॅच जिंकण्यासाठी 49 धावा म्हणजे त्या बनू शकतील यात शंका नाहीये. प्रत्येक बॉलवर हिट येणं अपेक्षित राहील आणि तो हिट पाहायला मिळेल का? विवेक अजूनही सलामीचा फलंदाज आपण बघतोय. यावेळेस देखील नक्कीच खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सातत्याने वारंवार या ठिकाणी वाईट टाकले जातात आणि वाईट बॉल पाहायला मिळाला. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. आता 48 बनवायचे, 14 बॉल शिल्लक आहेत. म्हणजेच उर्वरित 2 बॉलवर 2 षटकार आले तर मॅच खरं तर पलटू शकते. म्हणजेच बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी बाद में हमारी असं समीकरण पाहायला मिळेल का? येणारे 14 बॉल शिल्लक आहेत. 48 धावसंख्येची गरज आहे. हो, यावेळेस मात्र फटका फसला आहे. ज्या फलंदाजावर नजरा होता तो फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना विकेटचं पतन. फलंदाज बाद. विवेक बॅक टू द पॅव्हिलियन.
इन्व्हाइट केले फिल्डिंग साठी मोरिया ताडवाडी संघाला. लगेच फिल्डिंग साठी मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. सॉरी, वर्णे ठाकूरवाडी संघाची फिल्डिंग आहे आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं आहे मोरिया ताडवाडी या संघाला. नेक्स्ट मॅच अर्थात चौथी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी ट्रिपल अचित फर्निचर डिस्पॅच फलंदाज बाद यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या बाहेर फलंदाज इथे मी तर म्हणेन विनायक बॅक टू द पॅव्हलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अनिशला तुम्ही पाहू शकाल. अनिश गोलंदाजी ट्रॅक वर अनिश, तर बॅटिंग मार्क वर तुम्हाला पाहायला मिळेल प्रवीण. आणि स्ट्रायकिंग एंडला दत्ता. नक्कीच पहिला बॉल इथे कमालीचा राहिला दत्ताला. आपण बघतो स्ट्रायकिंग एंडला षटक क्रमांक 4 आपण बघतो. अनिश गोलंदाजी ट्रॅक वर पुनश्च एकदा पाहायला मिळेल. आज खरं तर मेचकरवाडी टीम ग्राउंडचा अंदाज घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले, परंतु त्यांची देखील मॅच पुढील दिवसामध्ये पाहायला मिळेल. म्हणजेच येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये कोणत्या तरी एक दिवशी असणार नक्की, आणि ती मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल. आज दत्ताच्या बॅट मधून षटकार येतील का? बॅक टू बॅक 3 षटकार. जर 3 षटकार आले तर शरद बांगर यांच्याकडून दिले जातील 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अर्थात प्रयत्न तर नक्कीच चालू आहेत, परंतु बॉल खरं तर लॉंग स्टॉप दरम्यान चेंडू सीमा पार बाईच्या स्वरूपात मिळतील. 4 चौकार. डीसी खरं तर आणि उद्याच्या जेवढे मॅचेस असतील, उद्याचा जो लॉट्स असेल त्याने ठीक 7 वाजता रिपोर्टिंग करायचं या मैदानावर. याकडे लक्ष असू द्या. मॅच जेवढे प्रेक्षक ऑनलाईन पाहत असतील त्या सर्व क्रीडा प्रेक्षकाला विनंती करेल, आणि ज्या टीम ऑनलाईन पाहत असतील मॅच त्या सर्व मॅचला देखील विनंती करतो की उद्या ठीक 7 वाजता रिपोर्टिंग करा मैदानावर, अन्यथा तुम्हाला 2 धाब्याची या 2 बॉलची पॅनल्टी दिली जाईल. याकडे देखील लक्ष असू द्या. उद्याच आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा खरं तर थोडासा जरूर उशीर झाला, परंतु जबरदस्त मॅच आपण पाहिला. तिसरा सामना आपण बघतो. यावेळेस थोडासा बाहेर बॉल राहिला आणि व्हाईट बॉलची सांगता, जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीणला तुम्ही पाहू शकाल. षटक क्रमांक 4 हाताळत असताना इथे प्रवीण गोलंदाजी ट्रॅकवर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यावेळेस मात्र पंचांकडे लॉर्ड अपील केली होती, परंतु पंच देखील आपल्या निर्णयावर ठाम आहेत. अगदी चांगली पंचगिरी हाताळत असताना पंचांना तुम्ही पाहू शकाल. दर्जेदार पंचगिरी आपण बघतोय. यावेळेस कैलास बांगारीला बघतोय मेन पंचांच्या भूमिकेत सातत्याने पाहिलं तर जबरदस्त पंचगिरी त्यांच्या माध्यमातून होत असते, आणि आज देखील ते पाहायला मिळालं. यावेळेस ऑन स्ट्राईकला पुढे एकदा आपण बघतोय. हलक्या हाताने टच करायचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांचा बोट आकाशाकडे पायचीत पकडलं गेलं. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 23 या आकड्यावर. आता
ठिकाणी पाहायला मिळाली. शेवटचं षटक आहे गोलंदाजी ट्रॅकवर समीरला तुम्ही पाहू शकाल आणि इथून कमबॅक करावा लागेल. मित्र म्हणेन ह्या मॅच मध्ये खरं तर धावा जमवायच्या होत्या. जसा पप्पूची विकेट गेली, भाऊची विकेट गेली आणि तिथून टीम कुठेतरी बॅकफुटवर जात असताना पाहायला मिळाले. विवेकच्या बॅटमधून देखील धावा आल्या नाहीयेत. प्रयत्न केले होते विवेकने देखील, परंतु धावा कुठेतरी थांबल्या आणि तिथून बॅकफुटवर जात असताना मोग्रस टीमला आपण सातत्याने पाहिलं. आज समीरला आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस फटका दर्जादार आहे. पहिल्याच बॉलवर बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता येतोय दत्ताच्या बॅट मधनं हा चौकार. जबरदस्त मॅच आपण बघतोय. पहिल्या बॉलवर जरूर एक चौकार आला, त्यानंतर दुसरा बॉल कशा प्रकारे असेल. या बॉलवर देखील चौकार येईल का, मॅच मध्ये चौकार हॅट्रिक पाहायला मिळेल का दत्ताच्या बॅट मधनं, हे देखील पाहायला मिळेल. ऑन साइडला जबरदस्त हिट, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल खरं तर त्या ठिकाणी अडवला जाईल 38 सर्कलच्या बाहेर. अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि घेतली जाईल एक सिंगल धाव. ते स्ट्राईक रोटेट केली जाते. फक्त शेवटचं उर्वरित षटक बाकी आहे, म्हणजे या षटकामध्ये कुठेतरी धावा कमी पाहायला मिळतात. अर्थात जर पाहिलं तर फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे आणि ती औपचारिकता आपण या ठिकाणी बघतो. ह्यावेळेस मात्र बॉलला खोदून काढलं होतं अक्षरशः एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, घेतली जाईल एक सिंगल धाव आणि ते मित्र म्हणेन थोडासा या मॅच मध्ये जर पाहिलं तर शिरकाव केलाय सुरेश 11 पोसरी टीमने. शिरकाव करत असताना आपण पोसरी टीमला बघतो. नेक्स्ट मॅच देखील चांगली पाहायला मिळेल यात शंका नाहीये. हो हो, यावेळेस मात्र थोडासा टर्न केला, अगदी बॉल प्रॉपर पाहायला मिळाला आणि तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजेच या ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळाले. समीर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे या बॉलवर धावा येतील का, कुठेतरी जो स्कोर होता लांब लचक तो थोडासा नजदीक येऊन टेपेल का, परंतु ते देखील प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण डॉट बॉल बघतोय. सातत्याने जर पाहिलं तर समीरची चांगली गोलंदाजी राहिली आणि इथे षटक क्रमांक 5 हाताळत असताना समीरला तुम्ही पाहू शकाल. नेक्स्ट मॅच वरने ठाकूरवाडी, त्याला फाईट करेल मोरिया ताडवाडी. इथे फटका दर्जेदार आहे, बॉलला पाठवलंय 6 धावांकरता फलंदाज दत्ताच्या बॅट मधनं हा दर्जेदार षटकार. मॅच फिनिश.